नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. बेंबळे येथे विषारी औषध पाजून पित्याकडून 2 मुलांची हत्या. गळफास घेऊन स्वतःलाही संपवले. मुंडेवाडीच्या भीमा नदीवरील बंधारा फुटला. कार्तिकी यात्रा कालावधीत स्वच्छतेचे नियोजन करावे. प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या सूचना. ब्रह्मपुरी येथे विवाहितेने अज्ञात कारणावरून घेतला गळफास. फुलजयंती यात्रेतून तरुण बेपत्ता. आणि 15 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्षाची आरक्षण सोडत. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या 3 मुलांना विषारी औषध पाजले. त्यापैकी 2घांचा मृत्यू झाला तर 1 गंभीर अवस्थेत आहे. यानंतर स्वतः त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना माढा तालुक्यातील बेंबळे येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. ही घटना अनैतिक संबंधातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बेंबळे येथील हरिदास नारायण कांबळे यांचे साडू रवींद्र प्रभाकर लोखंडे राहणार वडापुरी तालुका इंदापूर वय वर्ष 35 हे आपल्या 3 मुलांसह बेंबळे येथे कांबळे कुटुंबाकडे आले होते. गुरुवारी सायंकाळी आपल्या 3 मुलांना भजी आणि कोल्ड्रिंक यामध्ये विष घालून मुलांना दिले आणि स्वतः बेंबळे घोटी रस्त्यावर उजवा कालव्याच्या नजीक 3 पाणी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कुमारी अनुष्का रवींद्र लोखंडे वय वर्ष 11 वाचली असून बाकीची 2 मुले अजिंक्य रवींद्र लोखंडे वय वर्ष 9, आयुष रवींद्र लोखंडे वय 6 वर्ष या 2 मुलांना आपले प्राण गमवावे लागल्याची दुःखद घटना येथे घडली आहे. याची नोंद टेंभुर्णी पोलीस स्टेशनला झाली असून याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे करीत आहेत. रवी लोखंडे यांनी विषारी औषध पाजल्याने अत्यवस्थ असलेल्या आयुष रवी लोखंडे वय वर्ष 6 व अजिंक्य रवी लोखंडे वय वर्ष 8 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलगी अनुष्का हीच पुढील उपचाराकरिता सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे. तिच्यावर सध्या उपचार चालू आहेत. मुंडेवाडी अजनसोंड तालुका पंढरपूर येथील बंधारा दोन्ही बाजूने तुटला आहे. यामुळे स्मशानभूमीला धोका निर्माण झाला आहे. हा बंधारा दोन्ही बाजूने तुटला असल्याचे सदरच्या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी सरपंच दमयंती मोरे यांनी भीमा पाटबंधारे विभागाकडे केली आहे. मुंडेवाडी तालुका पंढरपूर हद्दीमध्ये भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. मागील 3 महिन्यापूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामुळे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने 10 ते 15 फूट बंधारा तुटला आहे. यामुळे मुंडेवाडी अजनसोंड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मुंडेवाडी अजनसोंड बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी पाटबंधारे खात्यामार्फत 2018-2019 मध्ये बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस 10 फूट उंचीचा मुरमाचा रस्ता तयार केला होता. परंतु भीमा नदीला आलेल्या पुराच्या पाणी यामध्ये अडवले गेल्याने बंधाऱ्याच्या दक्षिण बाजूचा रस्ता स्मशानभूमी व ग्रामपंचायत गट नंबर 1 मधील 20 आर जमीन वाहून गेली आहे. यामुळे ग्रामपंचायतीचे मोठे नुकसान झाले असल्याचे ग्रामपंचायतीने दिलेल्या लेखी तक्रारीमध्ये म्हटले आहे. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बंधाऱ्याची पाहणी करून जमिनीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली आहे. सतत पडणारा पाऊस व धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे चंद्रभागेच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने भाविकांची संख्या 65 एकर परिसरात जास्त होणार आहे. याबाबत सर्व संबंधित विभागाने स्वच्छतेचे काटेकोर नियोजन करावे. स्वच्छता चांगली राहिली या दृष्टीने सर्व विभागांनी प्रयत्न करावेत अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. कार्तिकी यात्रेत करावयाची कामे आणि नियोजन याबाबतचा आढावा प्रांत कार्यालय सांस्कृतिक भवन येथे घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रांताधिकारी ढोले बैठकीत बोलताना म्हणाले, सध्या नदीपात्रात वाढत्या पावसामुळे पाणी जास्त आहे
तसेच येत्या काळात अधिकचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या दृष्टीने संपूर्ण शहरात स्वच्छता रोगराई निवारणासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहावे, तसेच पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवावा। यात्रेत भाविकांना चांगल्या पद्धतीच्या आरोग्य सुविधा व औषध उपचार करण्याच्या दृष्टीने अधिक भर द्यावा। नगरपालिकेने शहरातील गर्दीचे ठिकाण निश्चित करून तात्पुरत्या स्वरूपाचे शौचालय उपलब्ध करून द्यावीत, तसेच त्या ठिकाणी पुरेसा पाणी पुरवठा करण्यात यावा। 65 एकर येथे भाविकांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय, विद्युत पुरवठा तसेच वैद्यकीय सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे। कार्तिकी यात्रा कालावधीत शहरात 6 ठिकाणी आपत्कालीन मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत। या मदत केंद्रावर देखील वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत, महसूल प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम करण्यात येणार आहे। शहर व मंदिर परिसर स्वच्छतेबाबत नगरपालिका आणि मंदिर समितीच्या माध्यमातून अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी नेमून स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात यावे, अशाही सूचना यावेळी प्रांताधिकारी ढोले यांनी दिल्या। ब्रह्मपुरी येथे एका 22 वर्षीय विवाहित महिलेने अज्ञात कारणावरून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। सविता लिंगदेव कोकरे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून या घटनेची मंगळवेढा पोलिसात आकस्मिक मयत अशी नोंद झाली आहे। यातील मयत सविता कोकरे ही आपल्या कुटुंबासमेत कारखाना रोडवरील कोकरे वस्तीवर शेतात राहावयास आहे। दिनांक 1 रोजी सकाळी 9 वाजता शौचास जाते असे घरातून ती सांगून बाहेर पडली। मयत सविता ही उशिरापर्यंत परत न आल्याने खबर देणारे मयताचे पती लिंगदेव किसन कोकरे वय वर्ष 25 यांची आई सकाळी 10 वाजता मयतास शोधण्यासाठी शेजारच्या शेतात गेले असता सीताराम दौले यांचे शेतावरील असलेल्या बांधावरील लिंबाच्या झाडाच्या फांदीस रस्सीने गळफास घेऊन मयत झाल्याचे निदर्शनास आले। फुलजयंती येथील श्री महालिंगराया यात्रेतून चपळगाव तालुका अक्कलकोट येथील 22 वर्षीय सिद्धाराम खंडापा हनुमाने हा तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी मंगळवेढा पोलिसात केली असून पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत। फुलजयंती येथील श्री महालिंगराया देवस्थानची यात्रा दिनांक 25 ऑक्टोबर दरम्यान भरली होती। या यात्रेनिमित्त आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी आले होते। चपळगाव येथील बेपत्ता सिद्धाराम होडमाने हा नरसाप्पा व विकास कांबळे यांच्यासोबत हुलजयंती यात्रेस आले होते। या दिवशी त्या तिघांनी रात्री हुलजयंती यात्रेत मुक्काम केला। रात्री 11:30च्या दरम्यान महालिंगराया मंदिरात मुंडास बांधण्याचा कार्यक्रम पाहत असताना लोकांच्या झालेल्या गर्दीमध्ये बेपत्ता तो झाला। सर्वत्र शोधूनही त्याचा शोध न लागल्याने गुंडाराज बंडगर याने बेपत्ता झाल्याची खबर पोलिसात दिली आहे। सिद्धाराम हा उंचीने 164 सेंटीमीटर असून रंग सावळा, चेहरा गोल, टोकीस काळे केस, अंगात पांढऱ्या रंगाचा रेघाळा शर्ट, काळी पॅन्ट व भोळसर स्वभावाचा असून अशा वर्णाचा तरुण कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा पोलिसाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी केले आहे। लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या दाव्यावरून शमलेले राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या सदस्यांमधील आरोप प्रत्यारोप विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सुरू झाले। 15 डिसेंबर रोजी अध्यक्षपद आरक्षणाची सोडत निघणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अध्यक्षपदास मुदतवाढ मिळाली। विद्यमान अध्यक्ष संजय शिंदे करमाळा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले। जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 तरतुदीनुसार विधानमंडळावर निवडून गेलेल्या झडपी पंचायत समिती सदस्यांचे पद रद्द होते। अध्यक्षपदाची आरक्षण सोडत येत्या 15 डिसेंबरला निघणार असून 20 जानेवारी पर्यंत नव्या अध्यक्षाची निवड होईल। चक्राकार आरक्षण प्रवर्ग बदलला जातो, त्यामुळे यंदा अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव निघण्याची शक्यता आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। बेंबळे येथे विषारी औषध पाजून पित्याकडून 2 मुलांची हत्या, गळफास घेऊन स्वतःलाही संपवले। मुंडेवाडीच्या भीमा नदीवरील बंधारा फुटला। कार्तिकी यात्रा कालावधीत स्वच्छतेचे नियोजन करावे, प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या सूचना।
ब्रह्मपुरी येथे विवाहितेने अज्ञात कारणावरून घेतला गळफास, फुलजयंती यात्रेतून तरुण बेपत्ता आणि 15 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्षाची आरक्षण सोडत. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.